नमस्कार मित्रांनो, आज आपण मालती या कथेचा दुसरा भाग सादर करणार आहोत. चला तर कथेला सुरुवात करूया. प्रकाश व स्नेहा त्यांच्या नवीन संसारात गुंतले होते. प्रकाशला जणू मालती व त्याच्या 3 मुलांचा विसरच पडून गेला होता. त्याचे सर्व लक्ष त्याची व स्नेहाची मुलगी वृषावर होते. तिला त्याने इंग्लिश स्कूलमध्ये घातले होते. दुसरीकडे मालतीच्या गावी जेमतेम 5वीपर्यंतच सरकारी शाळा होती. 10वीपर्यंतचं शिक्षण घ्यायचं असेल तर शेजारच्या गावी मुलांना जावं लागे. मालतीची मुलं मोठी होत होती. संजू शेजारच्या गावात सरकारी शाळेत 10वीत शिकत होता. त्या पाठोपाठ राजू व संदीपही शिकत होते. गावात जिथपर्यंत शाळेचे वर्ग होते तिथपर्यंतच मुलांचे शिक्षण होत असे. शहरात मुलांना पाठवण्याची परिस्थिती गावकऱ्यांची नसे. मुलगा कितीही हुशार असला तरी त्याची सारी हुशारी त्या शेतातल्या ढेकळात घाम बनून मिसळून जाई. एखाद्याने जिकरीने शिक्षण घेतलेच तर त्याला नोकरी मिळवण्यासाठी पगाराच्या 20 पट लाच मागितली जाई. त्यामुळे मुलांकडे शेतीशिवाय दुसरा पर्याय उरत नसे. या उलट पावसाची कमतरताही त्यांच्या पाचीला पुजलेलीच. मालतीच्या मुलांचंही असंच झालं. शिक्षणाची सोय नसल्यामुळं मुलं 10वी नंतर गावातच भरकटायला लागले. मालतीला थोडीफार शेतात हातभार लावत होती, पण त्यांचं सारं लक्ष मित्रांबरोबर टाईमपास करण्यात जात होतं. बापाचा धाक नव्हता व मालती अशी खचलेली बाई. तिच्या बोलण्याकडे मुलं दुर्लक्ष करी. प्रकाश मुलांना शिकू शकत होता, त्याची इच्छाही होती, पण त्याचं स्नेहाच्या विरोधापुढे काही एक चालले नाही. मुलांना जन्म देण्यापलीकडे त्याने त्यांच्यासाठी काहीच केले नव्हते. त्यांच्या वाट्यालाही मालतीप्रमाणे हेळसांडच आली होती. प्रकाशचा पगार शहरातल्या महागाईत कधी संपून जाऊ लागला त्याचे त्यालाही कळत नव्हते. मालती शेतातल्या उत्पन्नावर कसेबसे घर चालवत होती. संजू मोठा असल्यामुळे त्याला परिस्थितीची जाणीव होऊ लागली होती. त्यानेही कुठं कंपनीत काम मिळते का यासाठी धडपड सुरू केली. त्यात त्याला यशही मिळालं. महिना 6,000ची नोकरी त्याला मिळाली होती. पण शहरात राहण्याचा खर्च जाऊन फारसा पगार त्याच्या हातात उरत नव्हता. पण तोही आता शहरात रमला होता. दुसरा मुलगा राजू गावातल्या मुलांच्या संगतीत बिघडत चालला होता. त्याला लहान वयातच दारूचे व्यसन जडले होते. मालती आरडाओरडा करण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हती. घरची परिस्थिती हाताबाहेर जात होती. शांता आता वृद्धत्वाकडे झुकत चालली होती. 2 वर्षानंतर प्रकाश गावी येई. आई व मुलांना थोडेफार पैसे देऊन खुश करीत. मालती व प्रकाश यांच्यात अजूनही अबोला होता. प्रकाशने तिच्याकडे बोलण्यासारखे काही ठेवलेच नव्हते. त्यांचं नातं दुष्काळात करपलेल्या पिकागत करपून गेलं होतं. त्याच्या पुनर्जन्माची आशा आता फार मावळून गेली होती. तिचा धीर विनोद हाही व्यसनात बुडाला होता. दोघी सख्या बहिणी, दोघी जावा या संसाराची केविलवाणी दशा झाली होती. दोघी सख्या बहिणी व दोघी जावा यांच्या संसाराची केविलवाणी दशा झाली होती. पैशाअभावी चर्मांच्या पोरी मालती व शोभा गावात मोलमजुरी करू लागल्या होत्या. मालतीच्या संसाराचं रहाटगाडगं असंच ढकलत ढकलत चाललं होतं. संजू आता लग्नाच्या वयाचा होता. त्याचं लग्न करण्याचे घरच्यांनी ठरवले, पण संजू लग्नाला काही तयार होईना. त्याचा पाठचा राजूही आता 21 वर्षाचा झाला होता. तो व्यसनात बुडत चालला होता. तेव्हा त्याचे लग्न लवकर करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. लग्नानंतर तो सुधारेल अशी घरच्यांची आशा होती. लग्नानंतर राजूने ड्रायव्हरची नोकरी धरली. राजूचं सर्व काही सुरळीत चाललं असं वाटू लागलं होतं. राजूच्या लग्नाच्या 2 वर्षानंतर राजूला एक मुलगा झाला होता. पण राजू पुन्हा व्यसनाकडे झुकत चालला होता. त्याचे व त्याच्या बायकोमध्ये भांडणे होऊ लागली. मग राजू अजूनच पिऊन यायचा. मालती हे सारे निमूटपणे बघायची, पण तिचा जन्मच जणू सहन करायला झाला होता. राजूची तब्येत व्यसनाने दिवसेंदिवस खराब होत चालली होती. संजूला शहरात कोणी मुलगी पसंत पडल्याची त्याने घरात सांगितले. त्यानंतर त्याचंही लग्न जुळवून त्याचं लग्न पार पाडण्यात आले. त्याने त्याचा नवीन संसार नोकरीच्या ठिकाणी शहरातच टाकला होता. मालतीला जसे पतीचे सुख मिळाले नाही तसेच मुला आणि सुनांचे सुख देखील मिळाले नाही. तिच्या मुलांना तिच्या कष्टाची किंचितही किंमत नव्हती. तिचे काबाड कष्टे काढणे चालूच होते. एवढे दुःख कमी की काय म्हणून मालतीचा दुसरा मुलगा राजू व्यसनाचा बळी ठरला होता. तो हे जग सोडून गेला होता.
तिच्या वाट्याला आलेल्या अपार दुःखाने तिच्या डोळ्यातले अश्रूही जणू सुकून गेले होते. प्रकाशला जेव्हा राजू गेल्याची बातमी कळाली तेव्हा तोही हळहळला. कुठेतरी या सर्व घटनेला आपणच जबाबदार असल्याची अपराधी भावना त्याच्या मनात तग धरून होती. आणि खरेही तेच होते. त्याला दोन्ही संसारापैकी एकाच संसाराचं सुख निवडण्यासाठी स्नेहाने भाग पाडले होते. स्वतःच्या मुलाला खांदा देण्याची वेळ प्रकाशवर आली होती. राजूचे सर्व विधी आटोपल्यानंतर तो पुन्हा जड मनाने शहराकडे परतला. राजूच्या अचानकपणे जाण्याने घरावर शोककळा पसरली होती. राजूची पत्नी ज्योती तरणीताठी विधवा झालेली पाहून मालतीला फार वाईट वाटे, पण संकट मात्र सरत नव्हती. जणू संकटे पाठशिवणीचा खेळ खेळत होती. राजूने व्यसनापायी कर्जाचा डोंगर करून ठेवला होता. राजू गेल्यानंतर आपले कर्ज बुडणार या भीतीने सर्व कर्जदार दारात खीळ ठोकून बसले होते. एवढा पैसा आणायचा कुठून? मालतीला काही सुचत नव्हते. प्रकाशला सांगूनही फारसे काही होणार नाही म्हणून तिने स्वतःच परिस्थितीचा उपाय शोधण्याचे ठरवले. सोने नाणे या आधीच विकून झाले होते. घरावर कर्ज काढावे म्हटले तर या मातीच्या घरावर कर्ज तरी किती मिळणार? त्यापेक्षा तिने नाविलाजाने जमीन विकण्याचा निर्णय घेतला. सोन्यासारखी जमीन होती. तिला कवडीमोल भावात विकावं लागलं. जखमी झालेल्या पाडसाने चहूबाजूने लांडग्याची शिकार व्हावी तशीच अवस्था मालतीची झाली होती. कमीत कमी दरात तिची जमीन गावातील लोक लुबाडू पाहत होते. पण जमीन विकण्याशिवाय तिच्याकडे दुसरा मार्ग नसल्यामुळे तिने ती कवडीमोल भावात विकून कसंबसं राजूचं कर्ज उतरवलं. तिकडे शहरात प्रकाश आजाराच्या विळख्यात सापडला होता. त्याला कावीळ झाली होती. काही केल्या त्याला फरक पडत नव्हता. त्याने आईला भेटायची इच्छा स्नेहाकडे बोलून दाखवली. तेव्हा स्नेहाने गावाकडे प्रकाशबाबत कळविले. शांताला काही सुचेनासे झाले. मालती देवघर धरून बसली होती. प्रकाशसाठी प्रार्थना, जप, उपवास तिने चालू केले होते. त्याने तिचा विश्वासघात केला असला तरी ती अजूनही त्याच्यावरच प्रेम करत होती. हर प्रकारे ती देवाला प्रसन्न करू पाहत होती. तो तिच्याजवळ नव्हता व तिचाही राहिला नव्हता. त्याने तिच्या आयुष्याची, स्वप्नाची दानादान करून टाकली होती तरी ती त्याला गमवू इच्छित नव्हती. तो जवळ नसला तरी तिला तो या जगात हवा होता. त्याच्यावरचं संकट देवाकडे ती स्वतःवर मागत होती. मालतीचा तिसरा मुलगा संदीप याने प्रकाशची आई शांताला पुण्याला नेऊन सोडण्याचे ठरविले. मालतीलाही राहवत नव्हते. तिला फक्त प्रकाशला दुरून पाहायचे होते. नको नको म्हणत असतानाही ती शांताबरोबर पुण्याला आली. आईला पाहून प्रकाशला बरे वाटले, पण तो अजूनही मालतीशी नजर चोरत वागत होता. पण तिला मात्र त्याला सुखरूप पाहून आनंद झाला होता. संध्याकाळच्या जेवणात प्रकाशने आईकडे चुलीवरच्या भाकरी खाण्याची इच्छा व्यक्त केली. प्रकाशच्या तोंडून हे वाक्य ऐकताच मालतीने पदर खोचला व शहरातल्या अंगणात चूल रोवण्यास सुरुवात केली. संध्याकाळच्या जेवणात गरमागरम भाकऱ्या थापून शांताकडे प्रकाशसाठी दिल्या. शांताला मालतीची मानसिक दशा समजत होती, पण तिची अवस्था मालतीसारखीच झाली होती. सांत्वनापलीकडे ती तिच्यासाठी काहीही करू शकत नव्हती. त्या भाकरीत शांताची माया व मालतीचे प्रेम होते. प्रकाशने त्या भाकरी आवडीने खाल्ल्या. त्याची तब्येत हळूहळू सुधारत होती. गावाकडून आलेल्या सर्वांशी तो भरभरून बोले, विचारपूस करे, पण मालतीशी तो चिकार शब्दही आजपर्यंत बोलला नव्हता. तिच्या डोळ्यातली काळजी त्याने वर मान करून पाहिली देखील नव्हती. त्या स्नेहा मालतीला प्रकाशसमोर एकटी सोडत नव्हती. मालती स्नेहाची सवत होती, पण माणुसकीच्या नात्याने प्रकाश व स्नेहाला तिची विचारपूस देखील केली नव्हती. मालतीची विचारपूस देखील केली नव्हती. बघता बघता गावी परत जाण्याचा दिवस उजडला. मालतीला खरं तर प्रकाशला अशा अवस्थेत सोडायचं मन नव्हतं. तिला त्याची काळजी वाटत होती, पण तिथे स्नेहाच्या मर्जीशिवाय ती एक क्षणही तिथं थांबू शकत नव्हती. शांता, संदीप, मालती गावाकडे जाण्यास निघाले. खरं तर तिला प्रकाशला डोळे भरून सुखरूप पाहायचं होतं. ते तिने चोरून पाहिलंही, पण तिचं मन जरा लोभी झालं होतं. त्याने एकदा तरी तिची विचारपूस करावी असं तिला मनोमन वाटत होतं. पण तिचे हे स्वप्न तिच्या हृदयाच्या अंधाऱ्या कप्प्यात तसेच पडून राहिले होते. एका चेअरमनाची लाडाची मुलगी आज माणुसकीच्या एका शब्दासाठी एवढी उदार झाली होती, पण तोही तिला मिळू नये हा तर दुर्दैवाचा कळसच समजावा.
निरोप घेताना सर्वांची नजर चुकून मालतीने प्रकाशला तिच्या डोळ्यात साठवून घेतले होते. त्याचं ते डोळ्यात भरलेलं रूप घेऊन ती पुन्हा गावी परतली. प्रकाशच्या तब्येतीच्या खबरा वेळोवेळी ती संदीपकडून घेत. त्यातच समाधान मानून देवाचे आभार माने. प्रकाश या जीवघेण्या संकटातून बाहेर पडला होता. त्यात औषधाबरोबरच मालतीचे प्रेम व तिने देवाकडे केलेल्या विनवण्याही सामील होत्या. हे फक्त तिलाच माहीत होते. मालतीच्या प्रत्येक भावना या घराने जवळून पाहिल्या होत्या. नवीन लग्न झालेल्या मालतीचा सुखी संसार, त्या मागोमाग आलेली संकट, या सर्वांचा साक्षीदार हे मातीचे घर होते. तिने कित्येक दडलेल्या अतृप्त भावना ह्या घरात बोलल्या असतील व त्या घराने ऐकल्याही असतील. तिचे हे दुःख पाहून कदाचित त्याचेही डोळे पाणावले असतील. सर्वप्रथम लग्नानंतर मालती या मातीच्या घरामध्ये गृहप्रवेश करून आली होती. आज वयाच्या 50शीत मालती त्या शेणा मातीच्या एक रूम किचनच्या घरातच राहत होती. मालतीची साथ सर्वांनी सोडली, मात्र हे घर जणू तिच्या पाठीशी खंबीरपणे तग धरून उभे होते. मालती त्याला वेळोवेळी शेणा मातीचा लेप लावत. त्याचे रूप खुलून दिसत, पण 2-3 दिवसानंतर पुन्हा पोपडे येऊन विद्रूप दिसू लागे. त्याच घरात तिच्या चांगल्या वाईट आठवणी दडलेल्या होत्या. प्रकाशने तिचा विश्वासघात केला तेव्हा त्याच घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात मालतीने रडून रडून आपलं मन हलकं केलं होतं. प्रकाशच्या आजारपणात त्याच घराच्या एका कोपऱ्यात पाटावर मांडलेल्या देवासमोर कितीतरी प्रार्थना मालतीने केल्या होत्या. त्याच घरात तिचा राजू लहानचा मोठा झाला व त्याच घरात तो या जगाचा निरोप घेऊन तिला सोडूनही गेला. मालतीला लग्न झाल्यानंतर सुंदर घर बांधायचं होतं. राजा राणी व त्यांचे राजकुमार असं सुंदर स्वप्न तिने पाहिले होते, पण प्रकाशच्या विश्वासघाताने तिचे सर्व स्वप्न धुळीस मिळाले होते. हे भरलेलं मातीचं घर हळूहळू रिकामं झालं होतं. मोठा मुलगा संजू कंपनीच्या ठिकाणी राहत होता. राजू अचानकपणे देवाघरी गेला आणि लहान मुलगा संदीप शेतातच छप्पर बांधून राहत होता. कारण मालतीचे घर खूपच छोटं होतं. ते फक्त तिला पुरेल एवढेच होते. 2 माणसापलीकडे 3ऱ्या माणसाचे वावरणे त्या घरात कठीण होई. वयाच्या 50व्या वर्षीही मालती आज घराच्या ओट्यावर बसते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसोबत बोलते की तिला जरा बरे वाटते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसोबत बोलले की तिला जरा बरे वाटते. रात्री जेवण झाले की आजूबाजूच्या 2-3 शेजारणी बायका ओट्यावर येऊन बसतात. मग मालती ही त्यात सामील होते. थोडा वेळ का होईना गप्पांमध्ये रंगून जाऊन स्वतःचे दुःख ती विसरते. त्यानंतर मात्र रात्रीची भयान शांतता, तिचे ते मातीचे घर तिच्यासोबत कायमच असते. धन्यवाद. ही कथा सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे इच्छा असूनही कथेतील नायिकेला मी न्याय देऊ शकले नाही. पुन्हा भेटू नवीन कथेसोबत.